नमस्कार. मागच्या काही दिवसापासून निफ्टी 50 असेल किंवा सेन्सेक्स असेल ते एका सेम पॉईंटच्या रेंजमध्ये मार्केट ट्रेड करत होतं. मग आपण जे एक्सपेक्टेशन्स ठेवत होतो एकतर मार्केटला वरच्या साईडला रॅली करायला हवं किंवा मार्केटला खालच्या साईडला रॅली करायला हवं. एक्झॅक्टली आज तेच झालं, पण इथे एक थोडासा प्रॉब्लेम झाला. काय झाला ते सांगतो. आता एक बघा, मार्केटमध्ये आपल्याला माहिती होतं मोर दॅन 3 टाइम्स 4 टाइम्स हा सपोर्ट हिट झालेला आहे, म्हणजेच सपोर्ट वीक झालेला आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये ब्रेकडाऊन आला, पण ब्रेकडाऊन कसा आला, गॅप डाऊन ओपनिंग भेटली. म्हणजे जे सेलर्स इथे कंटिन्युअसली आपली पोझिशन बनवून बसलेले आहेत शुक्रवारच्या दिवशी, त्यांना इथे मार्केट ओपन झाल्या लगेच एक प्रॉफिट दिसला असेल. मग मला सांगा, जर त्यांना गॅप डाऊनमध्ये इथे जर प्रॉफिट चांगला झालेला असेल तर ऑब्वियस आहे की ते इथे प्रॉफिट्स बुकिंग करायला स्टार्ट करतील. आणि एकदा काही ते सेलर्स निघायला लागले तर मार्केटला कुठेतरी सपोर्ट घ्यावा लागेल आणि मग सेलर्सचा व्हॉल्यूम कमी झाला आणि बायर्स ते ॲड व्हायला लागले आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये कंटिन्युअसली व्होलॅटिलिटी बघायला भेटलेली आहे. एकतर मार्केटने वरच्या साईडला पण रॅली नाही केली आणि आपल्या सर्वांना एक्सपेक्टेशन होतं की मार्केट खालच्या साईडला रॅली करेल, तर मार्केटने त्या साईडला पण रॅली केली नाही. आता जनरली हे कशामुळे होतं ते तुम्हाला मी आताच एक्सप्लेन केलं आहे. का तर सेलर्स इथे आपली पोझिशन्स बनवून बसतात, त्यांना जर इथे चांगले प्रॉफिट्स दिसायला लागतात तर ते एक्झिट करायला लागतात. जेव्हा ऑलरेडी मार्केट या लेवलला होतं तेव्हाच मी टेलिग्राम चॅनलवर एक अपडेट दिलं होतं की ऑलरेडी मार्केट ओव्हरसोल्ड आहे, त्याच्यामुळे सेलर्सना ऑलरेडी प्रॉफिट भेटलेलं आहे. त्याच्यामुळे आता डाऊन साईडला जास्त एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. याच्यामुळे भरपूर जणांचे स्टॉप लॉसेस हिट व्हायचे वाचले असतील, आय होप. आता बघूया की प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे. तर करंटली आपण आता जर निफ्टी 50चा चार्ट बघत असाल तर एक गोष्ट इथे बघण्यासारखी आहे. आता बघू शकता इथे निफ्टी 50 आज सुद्धा मार्केट निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनवतच खालती आलं. आता इथे एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. जर मार्केटमध्ये ऑलरेडी सेलर्स अवेलेबल आहेत तर ऑब्वियस आहे की बायर्स यायला पाहिजेत आणि बायरचा स्टॉप लॉस हिट झाल्याशिवाय सेलर्सला पैसे भेटणार नाहीत किंवा सेलर्सचा स्टॉप लॉस हिट झाल्याशिवाय बायर्सला पैसे भेटणार नाहीत. मग याच झिरो सम गेममुळे मार्केटला ते थोडंसं कॉन्सल्टेशन करावं लागेल. ठीक आहे, मार्केट जेव्हा कॉन्सल्टेशन करेल म्हणजेच बायर्स आणि सेलर्सची फाईट होईल, त्याच्यानंतर जर आपल्याला मार्केटमध्ये काही पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवली किंवा निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवली तर त्या साईडला आपण ट्रेड करू शकतो. मी अजूनही रेकमेंड करतोय, मार्केट कम्प्लिटली ओलाटाईल आणि साईडवेज झालेलं आहे. एकदा का मार्केट 22,520 किंवा 520च्या खालती आपल्याला एक स्ट्रॉंग क्लोजिंग भेटली 50 मिनिटच्या टाइम फ्रेमवर, तर मग तुम्ही डाऊन साईडसाठी ट्रेड करू शकता. आणि नेक्स्ट टार्गेट असेल तुमचं 22,320. आणि वरच्या साईडला मी अजूनही बुलिश नाही आहे, कारण की वरच्या साईडला बघितलं तर मला कंटिन्युअसली इंट्राडे बेसिसवर मला रेजिस्टन्स दिसत आहेत. सो मी अपसाईडसाठी ट्रेड करणार नाही जोपर्यंत मला इथे एक स्ट्रॉंग व्हॉल्यूमचं इंडिकेशन दिसत नाही. त्याच्यानंतर आता येऊया सेन्सेक्सच्या चार्टवरती. आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल निफ्टी 50मध्ये कुठे ट्रेड करायचं आणि कुठे ट्रेड करायचं नाही. आता येऊया आपण सेन्सेक्समध्ये. तर सेन्सेक्सची पण सेम कंडिशन झाली. सेन्सेक्सने पण गॅप डाऊन ओपनिंग दिली. गॅप डाऊन ओपनिंग नंतर ज्यांनी सुरुवातीला इथे 15 मिनिटमध्ये एंट्री घेतली असेल त्यांना एक चांगला प्रॉफिट दाखवला आणि जे सेलर्स इथपासून पोझिशन्स बनवून होते त्यांना एक चांगला डिसेंट प्रॉफिट भेटला आणि त्यांनी एक्झिट केलं असावं. त्याच्यामुळेच मार्केट अगेन वोलाटाईल झालं. आणि मी अपडेट पण दिलं होतं टेलिग्रामवरती की मार्केट ओव्हरसोल्ड झोन आहे, निगेटिव्ह साईडला जाण्याचे चान्सेस कमी आहेत. मग बऱ्याच जणांनी ते ब्रेकडाऊन नंतर ट्रेड्स केले असणार, स्टॉप लॉसेस हिट झाली असणार. याच्यामुळे लक्षात घ्या, जेव्हा पण पोझिशन्स बनवलेल्या असतात आणि त्याच्यानंतर मार्केट सेलिंगमध्ये येतं तेव्हा समजून जायचं की मार्केटमध्ये आता प्रॉफिट बुकिंग येऊ शकते आणि मग आपण त्या ट्रेड्समध्ये एंटरच करायचं नाही. नंतर बघा, कंटिन्युअसली ते मार्केट ओलाटाईल होताना तुम्ही पाहू शकत आहात, कारण की 15 मिनिटवरती जरी तुम्हाला कॅन्डल्स अशा दिसत असतील तरी स्मॉलर टाइम फ्रेमवरती तुम्हाला इथे ओलाटिलिटी खूप दिसते. आणि आय थिंक आज भरपूर जणांची स्टॉप लॉस हिट झालेले असावीत. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, इथे पण जोपर्यंत मार्केट 74,400च्या खालती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत आपण खालच्या साईडला ट्रेड करायचं नाही, कारण की ऑलरेडी इथे थोडेसे बायर्स असणार आहेत. एकदा का इथली क्लोजिंग भेटली तर फ्रेश सेलर्स यायला लागतील आणि मार्केटमध्ये डाऊन साईडला मोमेंटम बघायला भेटेल. तर पहिलं टार्गेट असेल 74,228, फक्त 200 पॉईंटची रॅली असेल आणि अशा व्होलॅटाईल मार्केटमध्ये ती पण इनप असते. तर पहिलं टार्गेट असेल 74,228 आणि त्याच्यानंतर 74,000 ही तुम्हाला लेवल बघताना भेटू शकते. जर इन केस मार्केट इथेच राहिलं, व्होलॅटाईल राहिलं, आणि मला पण वाटतं मार्केट उद्या साईडवेजच राहील, जर मार्केट साईडवेजच राहिलं तर वेट करा, मार्केटला डाऊन साईडला किंवा अप साईडला ट्रेड करण्याची वाट पहा. एकदा का मार्केटने ते परफेक्ट कॉन्सल्टेशन केलं आणि नंतर जर आपल्याला ऑपॉर्च्युनिटी दिली तर मग ती ऑपॉर्च्युनिटी आपल्याला ग्रॅब करता येऊ शकते. त्याच्यामुळे लक्षात असू द्या, जिथे पण तुम्ही ट्रेड करताय तिथे तुमचा स्टॉप लॉस व्यवस्थित असला पाहिजे. विनाकारण जर स्टॉप लॉसेस मोठे घेतले तर ऑब्वियस आहे टार्गेट्स पण आपले कमी होतील आणि स्टॉप लॉसेस मोठे झाल्यामुळे इन द एंड तुमचा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट तिथेच अडकलेला असेल. त्याच्यामुळे हे कन्सिडरेशन करा, जोपर्यंत मार्केट साईडवेज आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचं कॅपिटल प्रोटेक्ट करायचं. एकदा का मार्केटने मोमेंटम दिला, इधर अपसाईडला असेल किंवा इधर डाऊन साईडला असेल, मग तुम्ही मोमेंटम कॅप्चर करायला रेडी आहात. तोपर्यंत मार्केटमध्ये कॅपिटल प्रोटेक्ट करण्याचा ट्राय करा आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करायचं विसरू नका, कारण की टेलिग्राममध्ये मी काही
काही लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट देत असतो, जरी कुठे प्राइस ॲक्शन बनवली किंवा काही मार्केटमध्ये अशी गॅप डाऊन ओपनिंग आली, सो तिथे तुम्हाला मला गाईड करता येईल. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलला फॉलो करायचं विसरू नका. तर बस मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.